पावसासंदर्भात एक खळबळजनक बातमी पाहायला मिळत आहे। तब्बल 60 वर्षांनंतर सर्वात मोठा इशारा हवामान विभागाने देखील दिलेला आहे। काय अपडेट आहे सविस्तर आता आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवर ते टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये, तर त्यासाठी सबस्क्राइब करू शकता। आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता ऑगस्ट महिन्यामध्येच तुफान चक्रीवादळ पाहायला मिळत आहे व तब्बल 60 वर्षांनंतर हवामान विभागाने अलर्ट देखील दिलेला आहे। आसना नावाचे हे चक्रीवादळ खूप तीव्र व भयावह असल्याचा देखील इशारा व संकेत दिलेले आहेत। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। सध्या स्थितीला हे चक्रीवादळ कराची पासून काहीच थोड्याच अंतरावर पाहायला मिळत आहे व या चक्रीवादळाचा प्रभाव सध्या स्थितीला अधिकच पाहायला मिळत आहे व एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर त्यातली त्यात बंगालच्या सागरामध्ये तीव्र कमी दाबाची निर्मिती सुरू आहे व त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील जिल्ह्यात पडणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा देखील इशारा पाहायला मिळत आहे। त्यामध्ये नागपूर, अकोला या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे। यवतमाळ, कारंजा, वाशिम, चिखली, बुलढाणा मध्यम ते मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील पाहायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यात देखील या चक्रीवादळाचा प्रभाव पडणार आहे। बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणीचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस 1, 2, 3, 4 सप्टेंबरला पाहायला मिळणार आहे व पुढील काही तासातच आजच या ठिकाणी देखील पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच खामगाव, अकोला, कारंजा, पुसद, वाशिम, लोणार, जिंतूर, हिंगोली, माजलगाव, परभणी, बीड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, वैजापूर, मनमाड, चाळीसगाव या भागाकडे देखील तीव्र कमी दाबाचा फटका बसणार आहे। या कमी दाबामुळे अतिवृष्टी देखील होण्याचे संकेत मराठवाडा, विदर्भात पाहायला मिळू शकतात व उत्तर महाराष्ट्रात देखील याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता पुढील काय वातावरणातील बदल राहतील ती अपडेट आपण देणारच आहोत। तत्पूर्वी आता आपण व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत। सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू।